तर मागच्या क्लासमध्ये आपण टॅप आणि डाय बद्दल माहिती पाहिली होती, बरोबर? जो टॅपिंग ऑपरेशनचा उपयोग आहे हा इंटरनल थ्रेडिंग साठी केला जातो आणि डाईंग ऑपरेशनचा उपयोग कशासाठी केला जातो? एक्सटर्नल थ्रेडिंग साठी केला जातो, बरोबर? आणि त्याच्यानंतर आपण टाइप्स ऑफ डाय बद्दल माहिती पाहिलेली होती आणि टाइप्स ऑफ डाय स्टॉक बद्दल माहिती पाहिलेली होती, बरोबर? हा, तर टाइप्स ऑफ डाईज जे आहे याच्यामध्ये किती प्रकारच्या डाईज होत्या? दोन प्रकारच्या, एक सर्क्युलर स्प्लिट डाय आणि दुसरी हाफ डाय. हे सर्क्युलर स्प्लिट डाय आहे आणि ही हाफ डाय आहे. ही तुम्हाला जे दाखवली मागच्या क्लासमध्ये ही हाफ डाय आहे. आणि डाय स्टॉक मध्ये एक सर्क्युलर स्प्लिट डाय साठी डाय स्टॉक आहे आणि एक स्क्वेअर डाय स्टॉक आहे. त्याच्यानंतर जो सॉलिड डायनट आहे याचा उपयोग कशासाठी केला जातो? हे जे हाफ डाय आणि सर्क्युलर स्प्लिट डाय या दोन डायचा उपयोग नवीन थ्रेड कटिंग करण्यासाठी केला जातो. आणि हा जो डायनट आहे या डायनटचा उपयोग कशासाठी केला जातो? हा, जुने थ्रेड रिपेअर करण्यासाठी केला जातो, बरोबर? तर आपण टॅप आणि डाय बद्दल माहिती पाहिलेली होती मागच्या क्लासमध्ये, ठीक आहे? तर आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत की ड्रिल दोष तथा प्रकार. दोष म्हणजे डिफेक्ट, म्हणजे आपल्याला ड्रिलिंग ऑपरेशन करताना काय काय अडचणी येऊ शकतात आणि त्याचे काय काय दोष असतात, तर त्याच्यावरचा निवारण आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे याच्याबद्दलची माहिती आपल्याला शिकायचं आहे, बरोबर आहे? सगळ्यांना माझा आवाज येत आहे का? मिस्टर राहुल ढोक आणि मांदाडे, माईक आवाज येत आहे ना माझा? मांदाडे, मांदाडे, माईक ऑन कर तुझा, माईक आणि कॅमेरा. हा, तर लक्ष द्या इकडे. तर आता जो टॉपिक आहे तो ड्रिल डिफेक्ट्स अँड टाइप्स. डिफेक्ट्स म्हणजे त्याचा दोष होते, बरोबर? तर आपण ड्रिलिंग ऑपरेशन केलेलं आहे. तर ड्रिलिंग ऑपरेशन करताना कोणकोणत्या प्रकारचे दोष निर्माण होतात? कधी काय होतो की ड्रिल चॅटरिंग होतं. ड्रिल चॅटरिंग होणे म्हणजे काय होणे? ड्रिल चॅटरिंग होणे म्हणजे काय होणे याच्याबद्दलची माहिती आपल्याला माहित असणे गरजेचं आहे, ठीक आहे? तर त्याच्यामध्ये एक एक आपण ड्रिलचा डिफेक्ट्स बघू आणि त्याच्यात निवारण म्हणजे रेमेडीज, म्हणजे त्याच्यावरचे काय काय उपचार करता येतील आणि त्याचे कॉसेस. कॉसेस म्हणजे त्याचं कारण, म्हणजे त्याचं कारण काय आणि त्याच्यावरचा उपचार कोणता, हे आपल्याला त्याच्याबद्दल माहिती असणे गरजेचं आहे, बरोबर? आणि आपण पाहिला होता की ड्रिलिंग ड्रिलिंग कार्य करत असताना वेगवेगळ्या धातूच्या अनुसार ड्रिल बीटचा अँगल काय होत असतो? चेंज होत असतो, बरोबर? ड्रिल बीटचा अँगल, धातू धातू बदलला म्हणजे ड्रिल बीटचा अँगल काय झाला? चेंज झाला. तर त्याच्यानुसार आपल्याला आपण वेगवेगळ्या अँगलचे ड्रिल बीट न वापरता एकाच ड्रिल बीटला वेगवेगळ्या अँगल मध्ये ग्राइंडिंग करून आपण वापरू शकतो, बरोबर? हा, तर ड्रिल ग्राइंडिंग करताना आपल्याला ड्रिलचा हेलिक्स अँगल, पॉइंट अँगल, क्लिअरन्स अँगल आणि डेड सेंटर कोणता आहे या सर्व गोष्टीची माहिती असणे गरजेचं आहे, बरोबर? हा, तर तुम्ही स्क्रीनवर बघा की स्क्रीनवर काही तुम्हाला ड्रॉइंग दिसून राहिले. हे बघा, इक्वल अँगल दिसत आहे आणि अनइक्वल लिप लेंथ दिसत आहे. अनइक्वल म्हणजे दोन्ही बाजू सारख्या नाही आहेत. हा कोणता भाग आहे? हा ग्राइंडिंग केलेला भाग आहे, बरोबर? हा ड्रिल बीट आहे ना? हा ड्रिल बीट आहे, तर हा कोणता अँगल आहे? कटिंग अँगल आहे. इकडे लक्ष द्या. हा कोणता अँगल आहे? कटिंग अँगल आहे. तर याला कटिंग अँगलला अनइक्वल लिप लेंथ म्हणजे काय आहे? अनइक्वल म्हणजे या दोन्ही बाजू सारख्या आहेत का? सारख्या म्हणजे मी काय सांगत आहे तुम्हाला की ड्रिल मध्ये दोष काय काय निर्माण होतात, मग या अनइक्वल अँगल मध्ये कोणता परिणाम होतो, बरोबर? हे पण आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे, बरोबर ना? जर आपण ड्रिलिंगचा अँगल जर अनइक्वल म्हणजे दोन्ही अँगल सारखे नसतील तर तो ड्रिल होलवर काय परिणाम होतो याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत आपण. हे बघा, याच्यामध्ये आहे अनइक्वल अँगल. याच्यामध्ये काय? अनइक्वल लिप अँगल दिलेला आहे. म्हणजे याचा जो लिप क्लिअरन्स आहे, लिप क्लिअरन्स म्हणजे हे दोन बाजू दिसत आहे का तुम्हाला? तर या दोन बाजू सारख्या आहे का? ही कमी आहे आणि ही जास्त आहे.
बरोबर. म्हणजे हा अनइक्वल लीप क्लिअरन्स झाला, हा लीप. लीप म्हणजे या दोन्ही बाजूचे, बरोबर. आणि त्याच्यानंतर दुसरा आहे बघा, अनइक्वल लेंथ. अनइक्वल लेंथ म्हणजे काय आता, याच्यामध्ये हे ड्रॉइंग दिसतंय का? अनइक्वल लेंथ म्हणजे हा जो कटिंग अँगल आहे, या कटिंग अँगलच्या दोन्हीही बाजूची जे लेंथ आहे ते काय असली पाहिजे, सारखी असली पाहिजे. अन्यथा ड्रिल होल होणारा तो बरोबर होणार आहे का? नाही. त्याच्यामध्ये दोष निर्माण होतील, बरोबर. एक तर ओव्हर साइज ड्रिल होल होईल किंवा रफ होईल, बरोबर. तर या सगळ्या कारणांना आपल्याला तोंड द्यावे लागते. तर याचे कारण काय, की अनइक्वल लिप लेंथ, अनइक्वल अँगल. त्याच्यानंतर बघा दुसरी डायग्राम आहे, अनइक्वल अँगल अँड लेंथ. म्हणजे ड्रिल बीटची लेंथ, ड्रिल बीटच्या अँगलची लेंथ जर अनइक्वल असेल, बरोबर, अँगल आणि लेंथ, म्हणजे ड्रिल बीटची लेंथ आणि अँगल दोन्ही जर अनइक्वल असेल तरी पण ड्रिल बीट मध्ये डिफेक्ट किंवा दोष तयार होतात, बरोबर. त्याचा परिणाम हा ड्रिलिंग ऑपरेशन वर होत असतो. आणि ड्रिलिंग ऑपरेशन हा करेक्ट लोकेशन मध्ये होत नाही, किंवा तो रफ होतो किंवा तो ओव्हर साइज होतो, बरोबर. त्याच्यामध्ये बघा, हा ड्रिल बीटला जर आपण फ्रंटनी बघितलं तर अशी डायग्राम दिसते. आपल्याला दिसतंय का स्क्रीनवर? गवाल जी, आवाज येत आहे का माझा, गवाल साहेब? गवाल साहेब, माईक ऑन करा. हॅलो. हा, तर हे बघा, अनइक्वल पॉइंट थिनिंग. पॉइंट थिनिंग म्हणजे हा आपल्याला ड्रिल बीटला जर आपण फ्रंट अँगलनी पाहिला, तर फ्रंट अँगलनी पाहिल्यानंतर जेव्हा आपण त्याचा कटिंग एज जेव्हा आपण ग्राइंडिंग करू, तर ग्राइंडिंग केल्यानंतर असं दिसणार आहे आपल्याला, बरोबर. हा, तर अनइक्वल पॉइंट थिनिंग म्हणजे काय, की या दोन्हीही कटिंग अँगलची जे थिकनेस आहे दोन्ही बाजूची, हे थिकनेस काय असली पाहिजे, हा हा एक आणि हे दोन, बरोबर. हे हे त्याची थिकनेस आहे, हे काय असली पाहिजे, सारखी असली पाहिजे. जर त्याची थिकनेस अनइक्वल असेल तर तो ड्रिल ड्रिल होल इक्वल बनेल का, योग्य शेप मध्ये बनेल का, राऊंड शेप मध्ये? नाही. तर याच्यासाठी मी एक एक पॉईंट समजून सांगितला, की या ड्रिल बीटच्या तुमच्या काय आहेत, डायग्राम्स आहेत. या डायग्राम्स मध्ये अनइक्वल लिप लेंथ हे म्हणजे त्याचा दोष आहे. जर समजा लिप लेंथ अनइक्वल असेल तर काय होईल? त्याच्यानंतर अनइक्वल अँगल म्हणजे कटिंग अँगल जर ड्रिल बीटचा अनइक्वल असेल तर काय होईल? त्याच्यानंतर अनइक्वल अँगल अँड लेंथ म्हणजे अँगल आणि ड्रिल बीटची लेंथ जर दोन्ही अनइक्वल असतील तर काय दोष निर्माण होईल? आणि अनइक्वल पॉइंट थिनिंग म्हणजे या दोन्ही जर पॉइंट ड्रिलिंग केल्यानंतर अनइक्वल असतील तर त्याचा परिणाम ड्रिलिंग ऑपरेशन वर काय होतो याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे आहे, बरोबर. समजलं का मी काय सांगितलं आता? हे तुम्हाला डायग्राम दिसून राहिले ना स्क्रीनवर? मी पीडीएफ तयार करून पाठवतो, ते पण वाचून घ्या. पण हे डायग्राम दिसून राहिले हे समजून घ्या, बरोबर. तर हे डिफेक्ट्स आहेत, म्हणजे ड्रिल बीट मध्ये दोष असणारे डायग्राम आहेत हे. या दोषनी आपल्याला ड्रिलिंग ऑपरेशन हा करेक्ट होतो का? नाही, योग्य होत नाही. तर त्याच्यावर आपल्याला पर्याय, पर्याय म्हणजे जे रेमेडीज आहेत, रेमेडीज म्हणजे उपचार. तर त्याच्यावर आपल्याला काय उपचार करता येईल याच्याबद्दलची माहिती पाहिजे, ठीक आहे. तर आपला पहिला पॉइंट आहे की इकडे लक्ष द्या आता. एक एक पॉइंट समजा, एक एक पॉइंट समजा. मी तुम्हाला पहिला पॉइंट सांगतो, डिफेक्ट्स. डिफेक्ट्स म्हणजे काय, दोष. डिफेक्ट्स म्हणजे काय, दोष. आणि ड्रिल म्हणजे ड्रिल होल मध्ये काय दोष होते आपल्याला, म्हणजे परिणाम काय होते बघा, आणि कशामुळे होते. तो ओव्हर साइज होल. ओव्हर साइज होल म्हणजे आपण समजा 10 चा जर होल मारला तर त्याच्यामध्ये त्याची साईज किती होत असेल, जास्त होत असेल, बरोबर. हा, 0.5 किंवा 0.2 असं त्याची साईज वाढत असेल. तर ओव्हर साइज होल होण्याचे कारण काय आहेत? तर खाली बघा, हे कारण, कारण म्हणजे काय, त्याचा कॉसेस. कॉसेस म्हणजे काय, की याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, की ओव्हर साइज होल जर होत असेल तर त्याचं कारण काय. या कारणामध्ये दिलेलं आहे की अनइक्वल लेंथ ऑफ कटिंग एज. समजलं आता?
हा, तर हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारतो की ड्रिल होल अवर साईज होण्याचे कारण काय. तर त्याचं कारण काय आहे की अनइक्वल लेंथ ऑफ कटिंग एज. अनइक्वल लेंथ ऑफ कटिंग एज म्हणजे तुम्हाला हे दाखवलं आहे इथं मी, हे डायग्राम दिसली. अनइक्वल एंगल आणि एज म्हणजे एकच होते, बरोबर. हा, तर त्याच्यामुळे ओव्हर साईज होल जर होत असेल आपले ड्रिलिंग ऑपरेशन मध्ये, तर त्याचा कारण काय की अनइक्वल लेंथ ऑफ कटिंग एज. म्हणजे कटिंग एज ची लेंथ ही अनइक्वल म्हणजे समान नाही, त्यामुळे ओव्हर साईज होल होत आहे, बरोबर. हा, आणि त्याचा दुसऱ्या कोणत्या कारणामुळे ओव्हर साईज होल होऊ शकते. अनइक्वल अँगल ऑफ कटिंग एज. इथं लेंथ आहे बरोबर. पहिल्या कारणामध्ये लेंथ आहे, लेंथ मुळे पण होऊ शकते आणि दुसरा अँगल मुळे पण होऊ शकते, अनइक्वल अँगल ऑफ कटिंग एज. त्याच्यानंतर ओव्हर साईज होल होण्याचा तिसरा कारण आहे अनइक्वल पॉइंट थिनिंग. अनइक्वल पॉइंट थिनिंग म्हणजे तुम्हाला मी हे डायग्राम दाखवली, हे दिसतंय डायग्राम, अनइक्वल पॉइंट थिनिंग. याच्यामुळे पण ओव्हर साईज होल होतो. तर समजत आहे का तुम्हाला काही मी जे काही सांगत आहे. सुरुवातीला मी या ड्रॉइंग दाखवल्या, या ड्रॉइंग मध्ये काय माहिती दिली तुम्हाला की अनइक्वल लिप लेंथ, अनइक्वल अँगल अँड लेंथ, अनइक्वल पॉइंट थिनिंग. तर याचा हे काय की हे दोष असणारे ड्रिल बीटचे डायग्राम्स आहेत. तर या डायग्राम मध्ये काय आहे की त्या ड्रिल बीट मध्ये दोष आहे, तर त्याचा परिणाम आपल्याला काय होत आहे की होल जो आपण ज्या साईजचा करत आहोत त्या साईजचा होल होत आहे का, नाही, ओव्हर साईज होत आहे. तर ओव्हर साईज होण्याचे कारण काय आहेत. तर मग कारण काय आहे की हे दोष ड्रिल बीट मध्ये आहेत, म्हणून तो ड्रिल बीटचा साईज काय होत आहे, मोठा होत आहे, बरोबर. हा, तर हे तिसऱ्या नंबरचा पॉइंट कोणता होता की अनइक्वल पॉइंट थिनिंग, त्याच्यामुळे पण ओव्हर साईज होल होतो. मग चौथ्या नंबरचा पॉइंट वाचा की स्पिंडल ऑफ ड्रिल मशीन इज रनिंग आउट ऑफ सेंटर. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ड्रिल मशीनचा स्पिंडल माहित आहे तुम्हाला, तो जर आपल्या सेंटर मध्ये फिरत नसेल, ड्रिल मशीनचा स्पिंडल माहित आहे ना तुम्हाला, स्पिंडलला आपण ड्रिल चक लावतो, क्लिअर. हा, तर जो ड्रिल चक जर समजा सेंटर मध्ये फिरत नसेल तरी पण होल काय होतो, ओव्हर साईज होतो, बरोबर. त्याच्यानंतरचा शेवटचा पॉइंट आहे, शेवटच्या पॉइंट मध्ये काय दिसत आहे, ड्रिल पॉइंट नॉट इज सेंटर. म्हणजे आपण जर ड्रिल बीट जर बरोबर नाही, हे पॉइंटचा कुठे दिलाय, जर समजा आपण ड्रिल बीट ग्राइंडिंग करताना त्याचा पॉइंट जर सेंटर मध्ये नसेल तर काय होईल, त्याचा परिणाम काय होईल, ड्रिल होल ओव्हर साईज होईल, बरोबर. तर आपण काय शिकून राहिलो, ड्रिल डिफेक्ट म्हणजे ड्रिल मध्ये जर दोष असतील तर काय परिणाम होतात. तर परिणाम आपल्याला हा दाखवत आहे की ओव्हर साईज होल होत आहे. म्हणजे होल समजा आपण 10 चा जर ड्रिल बीट करत आहोत तर त्याचा साईज किती बनत आहे, 10.2 किंवा 10.5 एवढं बनत आहे. तर त्याचे कारण जो आहे हा आहे की काय आहे की त्याचे कारण काय काय आहेत, अनइक्वल लेंथ ऑफ कटिंग एज, अनइक्वल अँगल ऑफ कटिंग एज, अनइक्वल पॉइंट थिनिंग, आणि स्पिंडल ऑफ ड्रिल मशीन इज रनिंग आउट ऑफ सेंटर. म्हणजे जर समजा ड्रिल बीट ड्रिल मशीनचा स्पिंडल फिरताना जर तो सेंटर मध्ये फिरत नसेल तरी पण तो होल ओव्हर साईज होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर ड्रिल पॉइंट नॉट इज सेंटर, म्हणजे ड्रिलिंगचा जो पॉइंट अँगल आहे तो जर सेंटर मध्ये नसेल तरी पण होल काय होतो, ओव्हर साईज होतो, बरोबर. तर आता हे बघा रेमेडीज आहेत. रेमेडीज म्हणजे काय, त्याचे उपचार. रेमेडीज म्हणजे काय, उपचार. तर उपचारामध्ये आपल्याला काय करावं लागेल, आता वाचायची गरज नाही, हे तुम्हाला समजलं असेल. उपचारामध्ये काय काय करायला पाहिजे आपण, उपचारा म्हणजे उपचारामध्ये काय करायला पाहिजे, आपण जेव्हा ड्रिल बीट ग्राइंडिंग करू तर त्याची अनइक्वल लेंथ ही चेक करायला पाहिजे, बरोबर. की ते
हे हे बघा, अनइक्वल लेंथ ऑफ कटिंग एज हे नसली पाहिजे, अनइक्वल अँगल ऑफ कटिंग एज नसला पाहिजे, अनइक्वल पॉइंट थिनिंग नसली पाहिजे, ड्रिल मशीनचा स्पिंडल हा बरोबर सेंटर मध्ये फिरला पाहिजे आणि ड्रिल बीटचा जो कटिंग अँगल आहे तो बरोबर पॉइंट मध्ये असला पाहिजे, तेव्हाच हा सगळा काय आहे याचा उपचार आहे. बरोबर. समजलं का तुम्हाला मी काय सांगितलं? गवाल गवाल कुठे गेला गवाल? हा एक नंबरचा पॉइंट समजला का तुम्हाला? की जो ओव्हर साईज होल होण्याचे कारण काय काय आहेत, त्याचे कारण पण सांगितले आणि त्याच्या रेमेडीज पण सांगितल्या. रेमेडीज म्हणजे त्याचे उपचार, त्याच्यावर काय उपचार करायला पाहिजे. बरोबर. हम्म. तर त्याच्यानंतर बघा, 2 नंबर यातला पॉइंट काय दिसतंय तुम्हाला 2 नंबरचा? कोणाचा तरी आवाज येत आहे, माईक बंद कराल. इकडे लक्ष द्या की ओव्हर हिटेड ड्रिल म्हणजे काय? हा, ड्रिल बीट जास्त गरम होणे. बरोबर. पहिला प्रॉब्लेम काय होता आपला की ओव्हर साईज होल. ते ड्रिल होल ओव्हर साईज म्हणजे साईज पेक्षा जास्त साईजचा होण्याचं काय कारण आहे त्याच्याबद्दल आपण माहिती पाहिली. त्याच्यानंतर 2 नंबर मध्ये आपला प्रश्न काय, डिफेक्ट्स म्हणजे दोष काय आहे की ओव्हर हिटेड ड्रिल म्हणजे ड्रिल अधिक जास्त गरम होणे याचं कारण काय आहे. बरोबर. ड्रिल सर्वात जास्त गरम होणे म्हणजे ओव्हर हिटेड होणे, आवश्यकतेपेक्षा जास्त गरम होणे याचा काय दोष आहे याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. दोष बघा, दोष म्हणजे ओव्हर हिटेड ड्रिल हा याचा डिफेक्ट्स आहे. आणि कॉसेस म्हणजे त्याचा पॉइंट बघा, पहिला पॉइंट आहे की कटिंग स्पीड इज टू हाय. म्हणजे ड्रिल बीट जास्त गरम होण्याचं कारण पहिला कोणता आहे की जे ड्रिल बीटची कटिंग स्पीड आहे ते काय आहे, आवश्यकतेपेक्षा जास्त आहे, म्हणून तो ड्रिल बीट ओव्हर हिटेड होऊन राहिला. दुसरा, फीड रेट इज टू हाय. फीड रेट म्हणजे आपण जे हँडलनी खालच्या खालच्या बाजूला असं प्रेशर देतो ना, ड्रिल मशीनचा हँडलनी आपण ड्रिलला प्रेशर देतो, खाली दाबतो ना त्याला ड्रिल बीटला. हा, तर ते आहे फीड. म्हणजे ते फीड जर आपण एकदम दबाव दबाव फीड म्हणजे काय त्याचा दबाव, जर आपण त्याला दबाव जर समजा पाहिजे पेक्षा जास्त दिला तरी पण ड्रिल बीट काय होते, ओव्हर हिटेड होते. त्याच्यानंतर क्लिअरन्स अँगल इनकरेक्ट. क्लिअरन्स अँगलचा प्रभाव काय पडतो, समजा क्लिअरन्स अँगल जर इनकरेक्ट असेल तर एकाच बाजूनी ड्रिल काय होतो, जास्त घासल्या जातो. बरोबर. क्लिअरन्स अँगल जर इनकरेक्ट असेल तर एकाच बाजूने ड्रिल जास्त घासल्या जातो, मग ते एकच बाजू काय होते, जास्त ओव्हरहिटेड होते. बरोबर. त्याच्यानंतर चौथा पॉइंट आहे कुलिंग इन इन्फेसिटिव्ह. म्हणजे कुलिंग म्हणजे काय, आपण कुलंटचा वापर करतो ना. हा, तर ड्रिलिंग करताना जर आपण कुलंटचा वापर केला नाही तर ड्रिल ओव्हरहिटेड होणारच आहे. हा. आता पाचवा कारण बघा की ड्रिल ओव्हरहिटेड होण्याचा, पॉइंट अँगल इज इनकरेक्ट. पॉइंट अँगल जर इनकरेक्ट असेल तर काय होईल, ड्रिल बीट योग्यरित्या कटिंग होणार आहे का? पॉइंट अँगल जर त्याचा इनकरेक्ट असेल तर ड्रिलीचा म्हणजे धातूचा मटेरियल कट होणार आहे का? नाही. तो घासल्या जाईल फक्त. तो फक्त मटेरियलला घासल्या जाईल, त्याच्यापासून मटेरियल निघणार नाही. तर तो फक्त घासल्या गेल्याने, पॉइंट अँगल इनकरेक्ट असल्याने तो फक्त ड्रिल घासला जातो, त्यामुळे ड्रिल सुद्धा ओव्हरहिटेड होतो. बरोबर. आणि सेम मुद्दा आहे 6वा. 6 मध्ये काय आहे की ड्रिल इज नॉट शार्प. समजा ड्रिल बीट जर जास्त धारदार नसेल
तर तो कटिंग कमी करेल आणि त्याचा फ्रिक्शन जास्त होईल, बरोबर? कटिंग कमी करेल आणि फ्रिक्शन जास्त होईल आणि फ्रिक्शन जास्त झाल्यामुळे ड्रिल काय होईल? ओव्हरहीटेड होईल. बरोबर. पहिल्यांदा तुम्हाला मी सांगितलं की ड्रिलचा दोष काय? ओव्हरसाइज होल. ओव्हरसाइज होण्याचे कारण काय ते तुम्हाला सांगितलं. अनइक्वल अँगल, अनइक्वल लेंथ अँड अँगल आणि अनइक्वल पॉइंट थिनिंग. त्याच्यानंतर दुसरा दोष जे होता तो सांगितला मी, ओव्हरहीटेड ड्रिल. ओव्हरहीटेड ड्रिल म्हणजे जास्त ड्रिल उष्ण होण्याचं कारण काय काय आहे? पहिला कारण आहे कटिंग स्पीड इज टू हाय, म्हणजे कटिंग स्पीडचा दर जो आहे तो त्याचा जास्त असणे. फीड रेट म्हणजे त्याचा जो दबाव आहे तो जास्त असणे. क्लिअरन्स अँगल इनकरेक्ट असणे. कूलिंग म्हणजे कुलंटचा कमी वापर करणे किंवा पॉइंट अँगलचा इनकरेक्ट असणे, पॉइंट अँगल. आणि ड्रिल हा योग्य शार्प नसणे, म्हणजे जास्त धारदार नसणे इत्यादी मुद्द्यांमुळे ड्रिल मध्ये जो दोष निर्माण होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ड्रिल ओव्हरहीटेड होतो. तर याचा उपचार काय असेल आता? रेमेडीज. याच्यात रेमेडीज काय असतील? याच्या रेमेडीज काय असतील आता? मी ज्या गोष्टी सांगितल्या की या गोष्टींमुळे ड्रिल ओव्हरहीटेड होते, तर त्या गोष्टी जर आपण न होऊ दिल्या तर तो डिफेक्ट आपल्याला होणार आहे का? तो दोष निर्माण होणार आहे का? नाही. तर आपल्याला काय करायचं आहे मग, की मटेरियल नुसार कटिंग स्पीड सेट करायची आहे. ड्रिलिंग मशीनची स्पीड ही मटेरियल नुसार सेट करायची आहे. त्याच्यानंतर जास्त फीड देऊ नये. हा त्याचे रेमेडीज झाले, म्हणजे उपचार झाले. हा कटिंग अँगल योग्य असावा. कुलंटचा भरपूर वापर करणे आणि पॉइंट अँगल योग्य अँगल मध्येच त्याला ग्राइंडिंग करणे आणि त्याला योग्यरित्या शार्प करणे, म्हणजे धारदार करणे. हा त्याच्यावरचा काय आहे? उपचार आहे. इत्यादी गोष्टी केल्यानंतर ड्रिल ओव्हरहीटेड होत नाही. दुसरा मुद्दा समजला का तुम्हाला? दुसरा मुद्दा समजला? आता आपण हम्म इकडे लक्ष द्या. आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे बघू. बिलकुल सोपे आहेत, छोटे छोटे पॉइंट्स आहेत. तिसऱ्या मुद्द्यामध्ये रफ होल म्हणजे काय? हे बघा तिसरा मुद्दा. रफ होल म्हणजे काय? रफ होल म्हणजे जे ड्रिलिंग केल्यानंतर होल फिनिश न दिसणे म्हणजे रफ होल, बरोबर? तर रफ होल हा दोष आहे. म्हणजे हा रफ होल कशामुळे होतो? तर याचे कारण काय आहे, की कारण नंबर एक, याचा कारण नंबर एक आहे की फीड रेट इज टू हाय. म्हणजे याचा जर आपण जास्त दबाव दिला तरी रफ होल होण्याची शक्यता असतो. म्हणून ड्रिलिंग करताना जास्त दबाव देऊ नये. त्याच्यानंतर दुसरा कारण काय आहे, की ड्रिल कटिंग एज आर नॉट शार्प. म्हणजे ड्रिल कटिंग एजला जर आपण योग्यरित्या शार्प केलं नाही तरी पण आपण त्याला त्याच्याने दोष कोणता निर्माण होतो, की रफ होल तयार होतो. त्याच्यानंतर कूलंटचा वापर केला नाही तरी पण रफ होल तयार होतो. त्याच्यानंतर ह्या तीन कारणांनी काय होतो, की रफ होल होण्याचे हे तीन कारण आहेत. फीड रेट हाय म्हणजे फीड जास्त देणे आणि कटिंग एज बरोबर शार्प नसणे आणि कूलंटचा वापर न करणे. या तीन कारणांमुळे जो दोष निर्माण होतो तो कोणता आहे? रफ होल होतो. तर याच्यावरचे उपचार काय आहेत आता? हा तर याच्यावरचे उपचार म्हणजे रेमेडीज. रेमेडीज नंबर वन, धातू के अनुसार फीड दर देनी चाहिए. म्हणजे फीड म्हणजे धातूच्या अनुसार त्याला दबाव दिलं पाहिजे, बरोबर? त्याच्यानंतर दुसरं आहे ड्रिल की कर्तन धार तेज होनी चाहिए. म्हणजे ड्रिल बीटचा जो धार आहे ते जास्त शार्प असली पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा आहे की धातू की प्रकृती के अनुसार शीतलन का प्रयोग करे. म्हणजे धातूनुसार आपण बरोबर त्या कुलंटचा वापर केला पाहिजे. आपण प्रत्येक धातूला एकाच कुलंटचा वापर करतो का? नाही. जसं अॅल्युमिनियम वर जर ड्रिलिंग करायचं असेल तर केरोसिन, केरोसिन म्हणजे काय? राखेल, राखेलचा वापर करतो. आणि कास्ट आयर्न वर जर ड्रिलिंग करायचं असेल तर त्याच्यावर कसल्याही प्रकारच्या कुलंटचा वापर करत नाही. आपण फक्त ड्राय एअरचा वापर करतो.
म्हणजे ते खुल्या हवेमध्ये कास्ट आयरनवर ड्रिलिंग केली जाते. बरोबर, या प्रकारे आपण धातूनुसार योग्य त्या कुलंटचा वापर केला पाहिजे. त्याच्यानंतर बघा, जो चौथा दोष आहे, दोष समजला का आता तुम्हाला? पहिली गोष्ट होती अवर साइज होल, दुसरी आहे अवर हिटेड होल. बरोबर, त्याच्यानंतर आहे रफ होल. रफ होलचे कारण काय होते की फीड रेट टू हाय, ड्रिल कटिंग एज आर नॉट शार्प, कूलिंग इनसफिशियंट. त्याच्यानंतर त्याच्यावरचे उपचार पाहिले कि उपचार है धातु के अनुसार फीड दर देनी चाहिए, ड्रिल की कर्तन धार तेज होनी चाहिए और कूलंट का उपयोग अधिक करना चाहिए. बरोबर. हा, त्याच्यानंतर चौथा पॉइंट बघा, चौथा जो दोष आहे ड्रिल बीट मधला, चौथा दोष कोणता आहे की अनइक्वल अँड इंटररप्ट फ्लो ऑफ चिप्स. म्हणजे चिप्स, आपण चिप्स निघतात ते पाहिले का ड्रिलिंग करताना? हा, जर चिप्स ते एका वेळेस बिलकुल तारासारखे निघतात ना, बिलकुल न तुटता स्प्रिंग सारखे निघतात चिप्स. हा, तर ते चिप्स जर न तुटता बाहेर निघत असेल तर समजायचं की तो ड्रिल बीटचा अँगल किंवा सगळे गोष्टी काय आहेत, बरोबर आहेत. बरोबर. आणि ते जर चिप्स तुटून निघत असतील बारीक बारीक तर समजायचं की ड्रिल बीट मध्ये डिफेक्ट आहे. डिफेक्ट म्हणजे काय, दोष आहे. हा, तर याचा कारण काय की अनइक्वल फ्लो ऑफ चिप्स. म्हणजे जे चिप्स निघतात ते तुटतात का बरं, तर ते तुटण्याचे कारण काय आहेत, तर त्याचं कारण हे आहे की कटिंग एज आर नॉट इक्वल. कटिंग एज जर इक्वल नसेल, पहिला पॉइंट काय आहे, कटिंग एज जर इक्वल नसेल तर ते चिप्स तुटतात. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे की पॉइंट अँगल इज नॉट द सेंटर ऑफ ड्रिल. तर समजा ड्रिल बीटचा पॉइंट अँगल जर सेंटर मध्ये नसेल तरी पण ते चिप्स काय होतात, तुटतात, छोटे छोटे चिप्स निघतात. आणि या दोन्ही गोष्टी जर बरोबर असतील, समजा ड्रिल बीटचा कटिंग एज आणि सेंटर, तर हे चिप्स बिलकुल न तुटता बाहेर पडतील. बरोबर. हम्म, समजलं आता? हे दोनच पॉइंट आहेत. तर याच्यावरचा आता रेमेडीज काय असतील, उपचार काय असतील? उपचार दोनच आहे. हा, कटिंग एज इक्वल असले पाहिजे आणि पॉइंट अँगल हा सेंटर मध्ये असला पाहिजे. बरोबर. कटिंग एज ही इक्वल असली पाहिजे आणि पॉइंट अँगल हा सेंटर मध्ये असला पाहिजे. त्याच्यानंतर बघा, हा लास्ट शेवटचा आहे आता पॉइंट, शेवटचा पॉइंट डिस्कस करू, त्याच्यानंतर बाकीचा पुढच्या क्लासमध्ये. हे बाकीचे कुठे गेले, जॉईन झालेले ते लिव्ह झाले का? इकडे लक्ष द्या, शेवटचा पॉइंट आहे. शेवटच्या पॉइंट मध्ये काय की स्प्लिट वेब ऑफ ब्रोकन ड्रिल. ब्रोकन ड्रिल, ब्रोकन म्हणजे काय, ड्रिल तुटणे. समजलं आता? 5 नंबरचा जो दोष आहे हा आहे की ब्रोकन ड्रिल, म्हणजे ड्रिलिंग करताना ड्रिल तुटण्याचे कारण काय आहेत. बरोबर. तर कारण नंबर 1 काय दिसतंय तुम्हाला, कटिंग स्पीड इज टू हाय. म्हणजे स्पीड हाय असल्याने सुद्धा ड्रिल बीट तुटतो. बरोबर. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे फीड रेट इज टू हाय, म्हणजे जास्त दबाव दिल्याने पण ड्रिल बीट तुटतो. ड्रिलिंग करताना जास्त दबाव दिल्याने काय करतो, ड्रिल बीट तुटतो. त्याच्यानंतर तिसरा नंबरचा आहे वर्क इज नॉट हेल्ड रिजिड. म्हणजे समजा आपण जॉबला जर मजबूतीने पकडलं नाही तरी पण ड्रिल बीट तुटतो. बरोबर. जॉबला आपण सोडून दिला तर तो फिरायला लागतो ना जॉब, मग तो जॉब ड्रिल बीट मध्ये गुंतून तो तुटू शकतो. बरोबर. त्याच्यानंतर चौथा पॉइंट आहे ड्रिल इज नॉट हेल्ड करेक्टली. म्हणजे ड्रिल बीट जर ड्रिल चक मध्ये बरोबर पकडला गेला नसेल तरी पण ड्रिल बीट तुटण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे 5व्या नंबरचा की ड्रिल इज नॉट शार्प. म्हणजे ड्रिल बीट जर शार्प नसेल आणि आपण त्याची फीड जर जास्त देत असेल तरी पण ड्रिल बीट काय होतो,
तुटतो. त्याच्यानंतर 6वा पॉइंट आहे की पॉइंट अँगल इज नॉट इनकरेक्ट. समजा त्याचा पॉइंट अँगल जर इनकरेक्ट असेल तरी पण तो ड्रिल बीट तुटण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर कुलंट इज इनसफिशियंट, म्हणजे जर कुलंटचा वापर जास्त नाही केला तर कोणत्या कारणाने ड्रिल बीट तुटेल? ड्रिल बीट ओव्हर हिटेड होईल ना जास्त. हा, ड्रिल बीट ओव्हर हिटेड झाल्यानंतर ड्रिल बीट काय होऊन जाईल? तुटून जाईल, जर आपण कुलंटचा वापर केला नाही तर. बरोबर. त्याच्यानंतर फ्लूट आर क्लोज विथ चिप्स, म्हणजे 8 नंबरचा काय, समजा ड्रिल बीटचे जे फ्लूट असतात ना, हा, ड्रिल बीटचे फ्लूटनी समजा चिप्सनी जर जाम झाले, चिप्स जर बाहेर पडत नसतील आणि ड्रिल बीट मध्ये जर जाम झाले तरी पण ड्रिल बीट तुटण्याचे चान्सेस असतात. बरोबर, समजलं आता? हम्म. हे बघा, एकदा मी रिवाइज करतो की ड्रिल डिफेक्ट्स अँड टाइप्स मध्ये आपण आजच्या क्लासमध्ये पाहिलो की ओव्हरसाइज होल जो आहे हे होण्याचे कारण काय आहे याच्याबद्दल माहिती दिली तुम्हाला. त्याच्यासाठी अनइक्वल लिप लेंथ, अनइक्वल अँगल ऑफ लेंथ आणि अनइक्वल पॉइंट थिनिंग हा त्याचे कारण आहेत. आणि त्याच्यानंतर ओव्हर हिटेड ड्रिल म्हणजे जास्त ड्रिल बीट तापण्याचा किंवा उष्ण होण्याचं कारण काय, तर त्याच्यामध्ये कटिंग एज हाय असणे, फीड रेट जास्त असणे, क्लिअरन्स अँगल इनकरेक्ट असणे, कुलंटचा वापर कमी करणे आणि पॉइंट अँगल इनकरेक्ट असणे किंवा ड्रिल हा जास्त शार्प नसणे, याच्यामुळे ड्रिल बीट काय होते? ओव्हर हिटेड होते. त्याच्यानंतर तिसरा दोष सांगितला होता की रफ होल. रफ होल होण्याचे कारण फक्त 2 आहे, जो फीड रेट हाय असतो आणि ड्रिल कटिंग एज हे शार्प नसणे आणि कमी कुलंटचा वापर करणे त्याच्यामुळे. त्याच्यानंतर नंबर 4 चा दोष होता. नंबर 4 चा दोष काय आहे? की एकसारख्या प्रमाणात चिप्स न निघणे. बरोबर. तर त्याच्यामुळे कटिंग एज इज नॉट इक्वल आणि पॉइंट अँगल, जो पॉइंट अँगल नॉट इज सेंटर ऑफ द ड्रिल. सेंटर म्हणजे ड्रिल बीटचा जो पॉइंट अँगल हा सेंटर मध्ये नसणे, त्याच्यामुळे ड्रिल बीटचे जे चिप्स आहेत ते ब्रोकन होतात. त्याच्यानंतर 5वा मी कारण सांगितला की स्प्लिट वेब आणि ब्रोकन ड्रिल, म्हणजे ड्रिल तुटण्याचे कारण काय हे सांगितलं. बरोबर. याच्यामध्ये मी 8 पॉइंट सांगितले. 8 पॉइंट मध्ये पहिला कारण आहे कटिंग स्पीड इज टू हाय, दुसरा आहे फीड रेट इज हाय, तिसरा आहे वर्क इज नॉट हेल्ड रेग्युलरली, त्याच्यानंतर ड्रिल इज नॉट हेल्ड इनकरेक्टली, ड्रिल इज नॉट शार्प, पॉइंट अँगल इज इनकरेक्ट, पुलिंग इज इनसफिशियंट, फ्लूट आर क्लोज विथ चिप्स, म्हणजे फ्लूट जर समजा चिप्सनी लटकले असतील तर त्याच्यामुळे पण ड्रिल तुटू शकतो. बरोबर. तर इत्यादी कारण आहे की डिफेक्ट्स ऑफ ड्रिलचे. बरोबर. हम्म. तर ठीक आहे, आजच्या क्लासमध्ये आपण एवढ्याच गोष्टी पाहू, बाकीचा उद्याच्या क्लासमध्ये पाहू. मी बाकी तुम्हाला पीडीएफ सेंड करतो आणि व्हिडिओ सेंड करतो. ठीक आहे, तुम्ही लिव्ह करू शकता. लिव्ह करून घ्या क्लास.